विश्व प्रवास में आप सभी का स्वागत है। पिछले पूरे वीडियोस में आपने देखा कि गंगापुर और वैजापुर और कन्नड़ इस क्षेत्र का हमने दौरा किया और वहाँ के अलग अलग लोगों की प्रतिक्रिया ली। दूसरी ये प्रतिक्रिया हम लेने का सोच रहे थे कि डिस्ट्रिक्ट कोर्ट में जो टैलेंटेड जो वकील होते हैं, जो इंटेलेक्चुअल्स होते हैं, जो वकील हम कहते हैं, इनका संभाजीनगर औरंगाबाद का जो लोकसभा इलेक्शंस है, तो एमपी के जो इलेक्शंस है, इस विषय में उनकी क्या राय है ये जानने के लिए हम आए हैं औरंगाबाद के संभाजीनगर के डिस्ट्रिक्ट कोर्ट में। सुशील सिंगळे गेली 18 वर्षापासून डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये प्रॅक्टिस करतोय। आपल्याला काय वाटतं की जे येणारा जो खासदारकीचा जो इलेक्शन आहे, लोकसभा इलेक्शन 2024, तर या संदर्भात आपला काय मत आहे? आणि साहेब, तसं बघितलं तर आता जी लोकसभेची निवडणूक आहे ती जी एक जातीमध्ये वाटल्या गेलेली आहे, विकासाच्या नावानं काहीच नाही आहे। जर आपल्याला विकास जर पाहिजे असेल तर आपण एक निपक्षपाती जातीविरहित लोकांना मत केलं पाहिजे। आपला देशाचा विकास कसा होईल? आज जर आपण बघितलं तर महागाई तर वाढणारच, पण त्याच्यासोबत आपला जी डी पी जे आहे तो मायनसमध्ये चाललेला आहे आणि रुपया जो आहे तो अबव 80 झालेला आहे। त्याच्यामुळे जे महासत्ता जे म्हणत आहे ते आपण फार दूर आहे, जवळजवळ नाहीच आहे महासत्तामध्ये आपण। ते म्हणत आहेत की बाबा 2047 पर्यंत आपण महासत्तामध्ये येऊ, पण हे सगळं थोतांड आहे। आपलं काय मत आहे? आमचं मत असं आहे की सध्या जे काही देशात चाललेलं आहे पक्ष फोडाफोडी आणि ज्या पद्धतीने राजकारण चालू आहे त्याला सर्व जनताच कंटाळलेली आहे। जसं की मराठवाड्यामध्ये मराठा रिझर्वेशनचा प्रश्न आहे, किंवा मग जो काही मणिपूरमध्ये हत्याकांड झाला, जे काय आसाममध्ये हत्याकांड झाले, जे हसदेव जंगल बचाव म्हणून आदिवासींनी जो मोर्चा काढला, या सगळ्या गोष्टीकडे शासन दुर्लक्ष करून एक जातीनिहाय पद्धतीने इलेक्शन घेण्याचा प्रयत्न करते, पण जनता त्याला भीक घालणार नाही। जनता शेवटी जो विकास करेल त्याच्याच मागे जाणार आहे। आणि मराठवाड्यामध्ये आम्हाला जरांगे पाटलांनी सांगितलेलं आहे की पाडा म्हणजे जनतेने आता पक्क ठरवलेलं आहे की भाजपा आणि शिंदे सरकार, युती सरकार यांचा आम्हाला मात जिरवायचा आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही 2024ला मतदान करणार आहे। पठाण सर, आपला हां बोला सर। हे जे मतदान जे आहे लोकसभा इलेक्शन 2024चा, तर त्याबद्दल आपला काय विजन आहे आणि संभाजीनगर औरंगाबादच्या दृष्टिकोनातून? लोकसभा निवडणूक 2024 औरंगाबाद मतदारसंघामध्ये जी निवडणूक होत आहे, ही निवडणूक फार महत्त्वाची आहे, देशासाठी आणि सर्व जनतेसाठी फार महत्त्वाची आहे। या निवडणुकीमध्ये लोकांचं भविष्य ठरणार आहे की येणाऱ्या 5 वर्षात त्यांच्या जीवनावर याचा परिणाम होणार आहे। त्यांच्या राहण्याचा, खाण्याचा, पिण्याचा, नोकरी, कामधंदा, विकास, हे सर्व मुद्दे, आरोग्य, हे सर्व मुद्दे बघून आपल्याला मतदान करायचं आहे। आणि यासाठी कोण तुम्हाला ह्या सर्व बाबी उपलब्ध करून देऊ शकतो? गरिबाला घर, बेरोजगाराला काम, बिमार लोकाला, गरीब बिमार आहे त्यांना आरोग्याच्या सोयी, चांगलं शिक्षण, चांगलं आरोग्य, पाणी आणि देशाची सुरक्षा, देशाचे कायदे, अल्पसंख्याक यांची सुरक्षा, गरीब दलित यांची सुरक्षा, हे सगळे मुद्दे या इलेक्शनमध्ये असतील आणि हेच मुद्दे लोकसभेसाठी असतात। पण लोकांच्या लक्षात येत नाहीत की हा इलेक्शन ते ग्रामपंचायत किंवा नगरपालिकासारखे आम्हाला नळ नाही, आम्हाला पाणी नाही, आम्हाला रस्ता नाही, हे घेऊन बसतात। वास्तविक हा इलेक्शन या मुद्द्यावर नसतो। या मुद्द्यावर तुमच्या जीवनातील जे महत्त्वाचे घटक आहेत, तुमचं आरोग्य, तुमचं शिक्षण, तुमची रोजगारी, बेरोजगार, गरीब, शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतकऱ्यांचं खताची किमती, शेतकऱ्यांच्या जे बी बियाणं असतं त्यांच्या किमती,